नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण जी रोजची प्रार्थना करतो ते प्रार्थना केल्याने काय होते तर आपल्या मनाची ही भटकंती जी आहे ती दूर होते. तसेच आपल्या मनातील चंचलता, मन हे खूप चंचल असतं, ते प्रार्थना करत असताना सुद्धा इकडे तिकडे भरकटत असतं. मग जर आपण हळूहळू प्रार्थना करायला सुरुवात केली तर ती मनाची चंचलतासुद्धा दूर होते. आणि जे विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सकाळ संध्याकाळ देवाची जरी प्रार्थना केली, दिवाबत्तीच्या वेळी शुभम करोती म्हटलं, रामरक्षा म्हटलं किंवा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हटलं, गणपती अथर्वशीर्ष म्हटलं, हे काही स्तोत्र मंत्रांचं पठन केलं, वाचन केलं, मनन केलं तर त्या एकाग्रतेचा वाढ होतो आणि एकाग्रतेचा विकास होऊन अभ्यासात मन लागते. प्रार्थनेमधून आपले जे कोणी इष्टदैवत असतील, म्हणजे आपण प्रार्थना करत असताना आपण ज्या देवाचे जास्त नामस्मरण करतो, ज्या देवावर आपण जास्तच त्यांची सेवा करतो, उपासना करतो, त्या देवाला इष्टदैवत म्हणतात. मग त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये भावना समर्पित होत असते. प्रार्थना ही एक प्रकारची मानसिक आणि आध्यात्मिक व्यायाम आपण म्हणू शकतो. प्रार्थनेमुळे आपल्याला मानसिक शक्ती तर लाभतेच, पण आपलं आध्यात्मिक जो व्यायाम आहे तो सुद्धा होत असतो. आपले मनोबल दृढ होत असते, आपला आत्मविश्वास, आपली इच्छाशक्ती, आपली त्या देवताबद्दल असलेली श्रद्धाशक्ती ही विकसित होत असते. प्रार्थनेमध्ये अशी एक विलक्षण शक्ती आहे की एका व्यक्तीने जर ती केली तर त्या व्यक्तीपुरताच मर्यादित असते, पण त्याच देवाचं नामस्मरण असो, पोथी पारायणे असो, ते जर एखाद्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या स्वामी केंद्रामध्ये पारायणे चालू असतात तर ते सामूहिक पारायण जे असतं, ती जर सर्वांनी मिळून केलेली प्रार्थना असते, त्यामध्ये एक विलक्षण शक्ती असते. जर एखाद्या देवतेचं नामस्मरण चालू असेल, माळजप चालू असेल, तर एकाच वेळी त्या व्यक्तींची जी काही जीभ आहे ती एकच मंत्राने उच्चारली जाते. म्हणजे जेवढे व्यक्ती असतील तेवढ्या व्यक्तींनी एकाच वेळी तो मंत्र म्हटलेला असतो, म्हणून तेवढे मंत्र एका व्यक्तीच्या नावावर येत असतात. बघा, आपण एकटे मंत्र जप करू तर आपली एकच जीभ हालचाल करते किंवा एकच मंत्राचं पठण होतं, पण सामूहिकमध्ये केलं तर सगळ्यांचे उच्चार एकच येतात, म्हणून तेवढी सेवा आपल्या नावी येते.